पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अध्यापनात विशेष हातखंडा असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या महापालिकेच्या शाळेतल्या शिक्षिका पुष्पा गायकवाड यांना नुकताच राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। मुंबईत झालेल्या एका शानदार समारंभात शिक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला। 1,10,000 रुपये रोख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। याबद्दल जरगनगरच्या शाळेत फुलांची उधळण करत त्यांचं जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आलं। पुरस्कारातून मिळालेल्या 1,10,000 रुपयांच्या रकमेवरील व्याजातून गोरगरीब आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। या आहेत उपक्रमशील शिक्षिका पुष्पा गायकवाड। विद्यार्थी घडवण्यासाठी अगदी तळमळीनं ज्ञानदान करणाऱ्या शिक्षिका। विद्यार्थ्यांना घडवता घडवता त्या स्वतःच घडल्या आणि त्यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाला। मुंबईत झालेल्या एका शानदार समारंभात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, जरगनगर, कोल्हापूर। कृपया सभागृहामध्ये शांतता राखावी आणि आपण टाळ्यांच्या कडकडाटात आपल्या सगळ्या या सहकारी शिक्षकांचा गुणगौरव करूया। श्रीमती पुष्पा सुभाष गायकवाड। एखादी गोष्ट करायची त्यांनी ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय त्या मागे हटत नाहीत। पाचवीच्या शिष्यवृत्ती अध्यापनात त्यांचा विशेष हातखंडा आहे। आत्तापर्यंत त्यांचे तब्बल 98 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकलेत। त्यापैकी 25 विद्यार्थी हे राज्य गुणवत्ता यादीत आलेत। 2017 मध्ये टेमलाईबाई विद्यालयातील वर्धन माळी हा त्यांचा विद्यार्थी 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आला होता। 2022 मध्ये याच शाळेतील 22 विद्यार्थी एकाच वेळी गुणवत्ता यादीत आले होते। शिष्यवृत्तीमधील यशाचा आलेख चढता राहिलेल्या टेमलाईवाडी शाळेच्या पटसंख्येत 600 पासून 1200 पर्यंत वाढ झाली होती। 2023 साली त्यांची बदली झाली आणि जरगनगर इथल्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेत त्या आल्या। पहिल्याच वर्षी या ठिकाणी त्यांचे तब्बल 64 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले। हा राज्यातला एक विक्रमच होता। याशिवाय जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल यांच्या परीक्षेतही त्यांचे विद्यार्थी चमकलेत। माझं पुरस्कार मिळण्यामागचं कारण म्हणजे शिष्यवृत्तीचं काम माझं खूप चांगलं आहे आणि जवळपास 100% वर्ग तयार असतो, त्यामुळे माझी शिष्यवृत्तीला 100% विद्यार्थी बसतात आणि तो एक निकष आहे की तुमचे विद्यार्थी किती टक्के बसतात आणि किती टक्के उत्तीर्ण होतात आणि हे काम आपलं कुणीही याचा जिल्ह्यात हात धरू शकत नाही, इतकं उत्कृष्ट काम आपलं आहे। पात्रता असताना देखील पुष्पा गायकवाड पुरस्काराच्या शर्यतीत उतरल्या नाहीत, पण टेमलाईवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पिंगळे यांनी केलेल्या आग्रहानंतर त्या या स्पर्धेत उतरल्या। खरं तर मी शिष्यवृत्तीची शिक्षिका आहे। वर्ग सोडून फारसं मी बाहेर नसते, कारण माझं सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत माझं वर्गावर अध्यापन सुरू असतं आणि मुलांमध्ये कशी प्रगती होईल याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी अवलंबित असते। परंतु माझं काम जाणणारे आमचे काही अधिकारी वर्ग होता, या अधिकारी वर्गानं किंवा माझे काही मुख्याध्यापक होते जे माझ्या कामाची कदर करतात, त्यांनी मला सुचवलं होतं की तुम्ही या पुरस्कार प्रक्रियेमध्ये उतरा आणि त्यांच्या आग्रहाखातर मी या पुरस्कारामध्ये उतरले। पुष्पा गायकवाड या कवयित्री देखील असून आत्तापर्यंत त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेत। याशिवाय 2 रिसर्च पेपरही त्यांनी सादर केलेत। तुमचे गोपनीय अहवाल कसे आहेत, अधिकाऱ्यांनी तुम्हाला शेरा काय दिला आहे, हे असतात। हे माझे 5ही वर्षाचे जे गोपनीय अहवाल होते ते अति उत्कृष्ट होते। त्याचबरोबर माझे नवोपक्रममध्ये राज्यात पहिला नंबर आला होता आणि त्याचं पुस्तक प्रकाशन मी केलं होतं। माझे कवितांचा संग्रह आहे तो प्रकाशित झालेला आहे। अशी 5 पुस्तकं माझी प्रकाशित आहेत। 2 रिसर्च पेपर मी सादर केलेले आहेत आणि हे जे निकष होते हे सगळे निकष अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यामुळं मला चांगले गुण मिळाले आणि या स्पर्धेमध्ये मी अव्वल येऊ शकले। आपल्या यशात कुटुंबियांचा वाटा मोठा असल्याचं त्या अभिमानानं सांगतात। माझ्या यशात माझ्या कुटुंबाचा तर खूप वाटा आहे, कारण खूप वेळ शाळेत द्यायला लागतो, त्यामुळं घरात काही गोष्टी माझ्याकडून राहून जातात, पण कधीही माझ्या कुटुंबातील मुलगा असेल, माझे मिस्टर असतील, कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाहीत आणि जवळपास सगळ्या कामामध्ये ते समजून घेतात, मदत करतात आणि या मदतीमुळं त्यांच्या
बहुमोल योगदानामुळेच आज इथं आहे. कारण एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात, तसं माझ्या पाठीमागे स्त्री असून सुद्धा माझे जे मिस्टर आहेत त्यांचा वाटा माझ्या यशामध्ये खूप आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावानं मिळालेल्या या पुरस्कारामुळं आता आपली जबाबदारी वाढली असून यात कमी पडणार नाही अशी ग्वाही त्या देतात. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. कारण सावित्रीबाई फुलेंच्या नावानं हा पुरस्कार दिला जातोय आणि त्या खूप म्हणजे मुलींचं आयुष्य घडवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षिका होत्या आणि त्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वाटते. परंतु त्या जबाबदारीला मी काहीही कमी पडणार नाही. माझं हे जे काम आहे ते तेवढ्याच ताकदीनं पुढे चालू राहणार आहे. मुंबईतला पुरस्कार सोहळा झाल्यानंतर जेव्हा त्या जरगनगरच्या शाळेत आल्या तेव्हा त्या ठिकाणी फुलांची उधळण करून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शाळेत त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला. शिक्षिका पेशा स्वीकारल्यापासून पुष्पा गायकवाड यांनी आत्तापर्यंत महापालिकेच्या 3 शाळेत सेवा बजावली आहे. पण जिथं जाईल तिथं त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. अध्यापनाबरोबरच समाजकार्यातही त्या मागं नाहीत. हे करत असताना त्या प्रसिद्धीपासून दूरच राहिल्या. विद्यार्थी घडवताना अनेक वेळा त्या पदरमोडही करतात. सावित्रीबाई फुले पुरस्काराद्वारे मिळालेल्या 1,10,000 रुपये रक्कमेच्या व्याजातून गरजू आणि गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्याचं त्यांनी जाहीर केलंय. अशा या थोर शिक्षिका पुष्पा गायकवाड यांच्या कार्याला सलाम.